पदवी नाही, नोंदणी नाही, तरी डॉक्टरगिरी सुरू. 11 रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश. औषधे, सलाईनसह वैद्यकीय साहित्य जप्त. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. अक्कलकुवा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोराई येथील जॉन चॅरिटेबल हॉस्पिटल कॅन्सर रिसर्च सेंटर येथे चक्क वैद्यकीय पदवी आणि वैध वैद्यकीय नोंदणी नसताना डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका इसमाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तालुका आरोग्य विभागाला मिळालेल्या तक्रारीनंतर 14 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या पथकाने या ठिकाणी धडक कारवाई केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तृप्ती नामदेव पटले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलिसांच्या मदतीने दवाखान्याची पाहणी केली. या कारवाई दरम्यान मोहन कांत्या गावित वय 48 वर्ष राहणार पाटी, तालुका नवापूर हा इसम स्वतःला डॉक्टर म्हणून भासवून रुग्णांची तपासणी आणि उपचार करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी आणि महाराष्ट्रातील वैध वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्याच्याकडे पब्लिक हेल्थ एज्युकेशन काउन्सिल न्यू दिल्ली या नावाचे डिप्लोमा इन इमर्जन्सी आर ट्रामा केअर प्रमाणपत्र आढळून आले. पथकाने पंचासमक्ष दवाखान्याची झाडाझडती घेतली असता तब्बल 11 रुग्ण उपचारासाठी उपस्थित असल्याचे आढळले. रुग्णांकडून विविध आजारांवर संबंधित इसमांकडून उपचार घेत असल्याची माहितीही समोर आली. कारवाई दरम्यान दवाखान्यातून विविध प्रकारची औषधे, इंजेक्शन, सलाईन, IV फ्लुइड्स, BP मशीन, नेब्युलायझर, OPD रजिस्टर, वापरलेल्या औषधांच्या कुप्या, सिरिंज आणि इतर वैद्यकीय साहित्य आढळून आले. आरोग्य विभागाच्या पथकाने या सर्व साहित्याचा पंचनामा करून ते पुढील कायदेशीर कारवाईसाठी जप्त केले आहे. या प्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 367/2026 नोंदवण्यात आला असून महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियमातील संबंधित कलमांसह भारतीय न्याय संहितेतील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांच्या मार्गदर्शनाखाली GPSI गुमानसिंग पाडवी करीत आहेत. दरम्यान आरोपीकडील वैद्यकीय प्रमाणपत्रांची सत्यता आणि वैधता, त्याने केलेल्या उपचारांची माहिती तसेच रुग्णांच्या उपचारांसंबंधी कागदपत्रांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. मात्र या कारवाईमुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. पदवी नाही, वैध नोंदणी नाही, तरीही रुग्णांवर उपचार सुरू. अशा प्रकारे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर प्रशासनाने आणखी कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी आता पुढे येत आहे. तुमच्या परिसरातही अशा प्रकारे बोगस डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत का? ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा. अक्कलकुवा पोलीस स्टेशन हद्दीतील खापर गावात बोगस प्रॅक्टिस करत असल्याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती तृप्ती नामदेव पटले यांना मिळाल्यानंतर त्यांनी BDO ऑफिसचे सहाय्यक BDO आणि इतर स्टॉप, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा स्टॉप आणि आमचे पोलीस अंमलदार यांचेसह खापर गावात जाऊन जॉन चॅरिटेबल ट्रस्ट कॅन्सर रिसर्च सेंटर या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी मोहन गावित यांच्याकडील तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे जे साहित्य मिळून आले त्यावरून ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत असल्याबाबत दिसून आले. तेथील साहित्य जप्त करण्यात आलं आहे. त्या ठिकाणी 11 पेशंट्स हे तपासणीकरता उपचारासाठी आलेले होते. त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर ॲलोपॅथी उपचार करत असल्याबाबत दिसून आलेलं आहे. तसेच सदर बोगस डॉक्टर मोहन गावित यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय प्रॅक्टिस करण्याबाबतचं कुठलंही प्रमाणपत्र मिळून आलेलं नाही किंवा त्यांनी सादर केलेलं नसल्यामुळे आणि त्यांनी केवळ एक डिप्लोमाचं प्रमाणपत्र सादर केलेलं आहे, यावरून तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती तृप्ती पटले यांनी अक्कलकुवा पोलीस स्टेशनला या बोगस प्रॅक्टिस करणारे संशयित मोहन गावित यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे. त्यावरून अक्कलकुवा पोलीस स्टेशनला सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्यात आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.